मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. 112 वर्षांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या परंपरेचा गौरव. श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे 112वा पाटोत्सव भक्तिभावात संपन्न. सावदा लेवा जगत न्यूज प्रतिनिधी. गुजरातमधील पवित्र वडताल धाम अंतर्गत असलेल्या 112 वर्षे पुरातन श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांच्या 112व्या पाटोत्सव वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, संतांचे मार्गदर्शन, अभिषेक, अन्नकूट महोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वडतालधामचे आचार्य पूज्य राकेश प्रसाद दासजी महाराज व सद्गुरू शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दासजी यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. पाटोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 23 जून रोजी भव्य कलश यात्रा व जलयात्रा काढण्यात आली. कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोर दासजी, विश्वप्रकाश दासजी, भक्तिप्रिय दासजी, शास्त्री श्रीजी स्वामी तसेच शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी यांच्यासह संत मंडळींनी संपूर्ण यात्रेत भाविकांसमवेत पायी सहभाग घेतला. श्री विठ्ठल मंदिरात संतांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी माता व हनुमंतराय यांची आरती करण्यात आली. त्यानंतर विविध नद्यांचे व समुद्राचे पवित्र जल घेऊन जलयात्रा पुन्हा श्री स्वामीनारायण मंदिरात दाखल झाली. बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांचा अभिषेक नेमाडे परिवारातर्फे करण्यात आला. यावेळी पंडित बाबा जोशी यांनी पौराहित्य केले. अभिषेक प्रसंगी भुलेश्वर मंदिराचे कोठारी धर्मस्वरूपदासजी महाराज यांच्यासह कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोर दासजी, विश्वप्रकाश दासजी, भक्तिप्रिय दासजी, शास्त्री श्रीजी स्वामी, शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी तसेच इतर संतगण उपस्थित होते. सत्संग सभेत संतांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भगवानाने दिलेला मानव जन्म हा केवळ भौतिक सुखसुविधा मिळवण्यासाठी नसून परमेश्वर प्राप्तीसाठी असल्याचे सांगितले. सत्संग हा जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश असून युवकांनी मंदिराशी जोडले जावे, लहान मुलांनी बालसभांमध्ये सहभागी होऊन संस्कार आत्मसात करावेत आणि प्रत्येक घरात नियमित प्रार्थना व भगवानाचे स्मरण व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी संतांनी सांगितले की श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ दगडांनी उभारलेले भवन नसून हजारो भक्तांच्या श्रद्धा, संतांच्या तपश्चर्या आणि पूर्वजांच्या त्यागातून निर्माण झालेले पवित्र श्रद्धास्थान आहे. 112 वर्षांचा हा प्रवास म्हणजे 4-5 पिढ्यांच्या श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा इतिहास असून अनेक संतांच्या मार्गदर्शनातून भक्तीची परंपरा अखंड सुरू आहे. वर्धापन दिनानिमित्त भाविकांना 5 संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. दररोज प्रार्थना करणे, भगवानाचे स्मरण करणे, आठवड्यातून किमान एकदा मंदिरात दर्शनासाठी येणे, संतांच्या आज्ञेचे पालन करणे आणि आपल्या मुलांना सत्संगाशी जोडणे हे संकल्प जीवनात अंगीकारावेत असे संतांनी सांगितले. सत्संग सभेनंतर मंदिरात भव्य अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. भगवान श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांना 56 भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर अन्नकूट आरती संपन्न झाली. आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे यजमान जगन्नाथ नेमाडे व अशोक नेमाडे परिवारातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हरिभक्त व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मंदिरावर सदैव भगवान श्री स्वामीनारायणांची कृपादृष्टी राहावी आणि हे स्थान भक्ती, सेवा, सत्संग व संस्कारांचे केंद्र म्हणून कायम राहावे अशी प्रार्थना करण्यात आली. दगडांचे मंदिर उभे राहण्यासाठी वर्षे लागतात, पण भक्तीचे मंदिर उभे राहण्यासाठी आयुष्य घालवावे लागते. या संदेशातून संतांनी भक्ती, सेवा आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले. वर्षभर दरम्यान आपल्या हरिभक्तांद्वारा काही दर्शनामध्ये, भजन भक्तीमध्ये भगवंताचा काही अपराध झाला असला, पुजाऱ्याद्वारे भगवंताचा काही अपराध झाला असला, तर त्या अपराधामधून
भगवंतामध्ये अपवित्रता भगवंतामध्ये येत नाही, परंतु काही अपराध झाला असला त्या अपराधामधून निवारणासाठी हा वर्धापन दिवस पाटोत्सव हा उजवला जात असतो. ब्राह्मण देवता जो विधी करत असतात आणि पंचामृताने भगवंताचा अभिषेक करत असतात, तो जसा प्रतिष्ठाचा विधी असतो त्याप्रमाणे विधी केला जात असतो, तर त्या अपराधामधून आपण सर्व मुक्त होत असतो. यासाठी आम्ही सांगतो, ज्या दिवशी अभिषेक असला त्या दिवशी आपल्या मंदिरामध्ये पाय ठेवायला जागा मिळायला नको. परंतु मी आता पाहिलं एवढी जागा होती की खाट टाकून झोपून घ्या. फक्त देव माणूस होता. काय होता? देव माणूस. साधू संतांजवळ आले किती मला अनुभव आहे. अरे दादा तुम्ही खाली नाही 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 असे खाली बसून जायचे, पायावर डोकं ठेवायचे, पाया पडायचे. एवढा संतांप्रती आदर होता. धर्माचं नाव आलं, मंदिरात ते उत्सव असला, शेठला सांग हो तुम्ही म्हणाल ते रामायणाचा उत्सव झाला होता बाबा, रामायणाचा उत्सव झाला होता. भक्तिप्रकाश शास्त्रीजी वाचन करत होते, कारण घनश्याम कोठारी इथे बेवटामध्ये होते आणि आमचं मंडळ सुद्धा इथे होतं. रामायणाचा उत्सव सावदा नगरी न होती, ते अयोध्या नगरी होती. त्या चालू उत्सवामध्ये शेठ यांनी थोडस सांगितले, शास्त्री असा उत्सव करा, एक प्रसंग असा करा की सर्वांना आठवण राहून जाईल. तर तो उत्सव निश्चित न होता तो उत्सव उपस्थित केला ज्या वेळेस भगवान. प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. प्रसिद्ध लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून आपली जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करा. सरकार मान्य प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, बामणोद, तालुका यावल, जिल्हा जळगाव. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. उपलब्ध अभ्यासक्रम: फिटर 20 जागा, इलेक्ट्रिशियन 20 जागा. संस्थेची वैशिष्ट्ये: अनुभवी व तंत्रशिक्षित शिक्षक वर्ग, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिकी प्रयोगशाळा, प्रशस्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर, समृद्ध ग्रंथालय. सर्व. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.